प्रियकरासाठी पतीचा काटा काढला. तर नाशिकमधून समोर आलेल्या एका धक्कादायक हत्येच्या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. तर पती पत्नीच्या नात्यातील वाद, प्रेमसंबंध आणि त्यातून झालेली हत्या, त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न, या संपूर्ण प्रकारात पोलिसांच्या तपासातून नेमकं काय समोर आलं आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण घटनेची टाईमलाईन समजून घेऊयात. तर सुरुवात कुठून झाली? वृत्तानुसार या प्रकरणात एक विवाहित महिलेचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय पोलिसांचा जमावात तपासत आला. तर या संबंधात तिचा पती अडथळा ठरत असल्याचे आरोप आहेत. याच कारणातून पती हत्या करण्याचा कट रचल्याचे तपासात समोर वृत्त आले आहेत. मात्र या प्रकरणातील प्रत्येक आरोपीचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेसाठी होणार आहे. तर पोलिसांच्या तपासानुसार मृत व्यक्तीवरती घरातच हल्ला करण्यात आल्याचा संशय आहे. गळा चिरून हत्या करण्याचे वृत्त समोर आले आहेत. ही घटना घडल्यानंतर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मृतदेह तात्काळ बाहेर नेण्यात आला नाही. सुमारे 18 तास मृतदेह घरातच ठेवण्यात आला असल्याचे सांगत जात आहे. या काळात घरातील परिस्थिती कशी होती? सैरांचा काही संशय आला होता का? हत्येनंतर आरोपींनी कोणते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला? या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. 18 तास मृतदेह घरात का ठेवला? तर हा संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य वेळ आणि संधी मिळण्याची वाट पाहण्यात आली का? की पोलिसांनी शेजाऱ्यांचा संशय येऊ नये म्हणून मृतदेह घरातच ठेवण्यात आला का? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे पोलिसांच्या पुढील तपासातून करण्यात येतील. तर यानंतर मृतदेह कारमधून कसारा घाटाच्या दिशेने नेण्यात आल्याचा आरोप आहे. कसारा घाट हा मुंबई नाशिक महामार्गावरील महत्त्वाचा घाट परिसर आहे. त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची हा परिसर निवडण्यात आला का, हा देखील तपासाचा महत्त्वाचा भाग आहे. तर प्रवासादरम्यान वाहन कुठे थांबले, सीसीटीव्ही व इतर तांत्रिक पुरावे मिळाले का, मोबाईल लोकेशन आणि डिटेल्समधून समोर आले का, ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात या तपास दरम्यान. तर हत्या प्रकरणामध्ये पोलिसांसाठी मृतदेह कुठे सापडले यापेक्षा मृत व्यक्तीचं शेवटचा काही तासांमध्ये काय घडणं हे पोलिसांसाठी महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे पोलिसांकडून मृत व्यक्तीच्या कुटुंबाची चौकशी, मोबाईल फोनची माहिती, कॉल रेकॉर्ड, लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि वाहनांची हालचाल यासारख्या बाबी तपासल्या जातील. तर या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून नेमका कट कोणी रचला, हत्येची कोणाची काय भूमिका होती आणि मृतदेह विल्हेवाट कशी लावण्यात आली याबाबत अधिकृत तपासातून माहिती समोर येणे अपेक्षित आहे. तर आरोपींवर गुन्हा सिद्ध होईपर्यंत या कायद्याच्या दृष्टीने आरोपी आहेत, दोषी नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावरती फिरणाऱ्या अपुष्ट माहितीकडे प्रेक्षकांनी सहजपणे पाहायला जात आहे. धन्यवाद.